सावंतवाडी शहरापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर वसलेल्या कोलगाव गावामध्ये आज श्रीदेव कलेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव आहे। जागृत देवस्थानांपैकी श्रीदेव कलेश्वर हे जागृत देवस्थान ओळखलं जातं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे भाविक मोठ्या श्रद्धेने येतात। या देवस्थानाविषयी आपण या देवस्थानचे सेक्रेटरी इथे एल एम सावंत इथे उपस्थित आहेत, तसं ते ह्या देवस्थानचे सर्व पदाधिकारी तसेच मानकरी इथे उपस्थित आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की या देवस्थानाबाबतची माहिती। नमस्कार। श्रीदेव कलेश्वर देवस्थान हे सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे आहे। हे देवस्थान जागृत असून या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम होत असतात। या देवस्थानाशी कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव या तिन्ही गावाच्या देवस्थानचा एक समाविष्ट असून तिन्ही देवस्थानचे मानकरी वगैरे एकत्र येऊन धार्मिक कार्य चांगल्या प्रकारे पार पाडतात। तसेच या देवस्थानचे प्रमुख मानकरी हरिगोविंद राऊळ, पुंडलिक सहदेव राऊळ, त्याशिवाय बाबा राऊळ, अरुण राऊळ, बाकी इतर सर्व मानकरी, रामचंद्र अर्जुन घाडी, नंतर सुतार, देवळी, हरिजन हे सर्व या देवस्थानचे मानकरी आहेत। बरं, यावर्षी हा वार्षिक जत्रोत्सव साजरा होत असताना तुम्ही सकाळपासून विविध धार्मिक उपक्रम साजरे केलेले आहेत, धार्मिक कार्यक्रम। तर कोणकोणत्या धार्मिक कामापासून ह्या कार्यक्रमाला, या जत्रोत्सवाला सुरुवात झाली? हां, सकाळी देवस्थानमध्ये गणेश पूजन वगैरे ब्राह्मणाचे असते, गणेश पूजन होऊन नंतर देवासमोर नारळ ओटी भरण्याचं काम सुरू असतं। हे नारळ ओटी जे भरतात ते दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे लोक भरतात। त्याशिवाय काही लोकांनी नवस केलेले आहेत, ते नवस फेडण्यासाठी सुद्धा ह्या देवस्थानकडे आपले नवस बोललेले नवस पूर्ण झाल्यानंतर त्या नवसाची फेड करण्यासाठी ते आपले नवस फेड करतात। हा कार्यक्रम सकाळी जवळजवळ 10 वाजल्यापासून हा आता रात्री 1 वाजेपर्यंत अगदी ओटी नारळ भरण्याचा कार्यक्रम सुरू असणार। बरं, या धार्मिक उपक्रमांच्या व्यतिरिक्त श्रीदेव कलेश्वराची ख्याती ही पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे, त्यामुळे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येतात। तर तुमच्या माहितीनुसार महाराष्ट्रातून कोणकोणत्या भागातून येथे भाविक येतात? हां, ह्या देवस्थानमध्ये गोवा, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, त्याशिवाय इतर महाराष्ट्रातील अनेक गावातनं भाविक लोक येतात। काही भाविक लोक जे बाहेरून येतात त्यांना ह्या देवाकडे जे काही आपल्या अडीअडचणी आहेत त्या सतत ते येऊन आपल्या देवासमोर मांडतात आणि त्या अडचणीवर त्यांचं निवारण होतं। त्यामुळे तो लोक आपुलकेने म्हणजे श्रद्धेने आपले नवस फेडण्यासाठी येत असतात। दुसरा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की आज ह्या देवाला अगदी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून। हो, बरोबर। तर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा कार्यक्रम तुम्ही या देवस्थान उपसमितीने हाती घेतलेला आहे। तर या संदर्भात तुम्ही कोणतं आव्हान करा? नाही, आम्ही असं आता आव्हान गेल्या वर्षीपासून आव्हान करतोय आम्ही लोकांना, कारण ह्या मंदिराचा आम्हाला जीर्णोद्धार करायचा आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये मीटिंग घेतल्या। ह्या गावातले काही लोक गोवा ह्या ठिकाणी निरंकार फोंडा गोवा म्हणून ह्या ठिकाणी आहेत, नंतर इकडे मालवण देवबागमध्ये आहेत, कणकवली शिरगावमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये स्थायिक झालेले असे भाविक आहेत। त्यांनी सुद्धा आम्हाला विचारणा केलेली आहे, तुम्ही ज्यावेळी जीर्णोद्धार करा त्यावेळी आम्हाला सांगा। त्यासाठी आमचे त्यांच्याशी प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही गेल्या वर्षीपासून संकल्प सोडलेला आहे आणि सगळ्या आमच्या गावातील भाविकांना तसेच बाहेरच्या भाविकांना आम्ही आवाहन केलेलं आहे। तर हा जीर्णोद्धार होण्यासाठी आम्हाला आपण सदळ हस्ते मदत करा। आम्ही गेल्या वर्षीसुद्धा काही काम करणार होतो, परंतु आम्ही ह्या देवस्थानाला पंचायतना लागून असलेली 2 देवस्थानं आहे, एक दांडेकर देवस्थान आणि एक जैन ब्राह्मण देवस्थान, ह्या दोन्ही देवालयांचं आम्ही नूतनीकरण केलं। त्यामुळे आमचे पैसे त्यासाठी खर्च झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला थोडा निधी कमी खर्च पडला। पण ह्या वर्षी आम्ही असं सर्व लोकांना भाविकांना आवाहन करतोय, गावातील मानकरी वगैरे सगळ्यांच्या वतीने काहीतर ह्या देवालयाचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपण सदळ हस्ते मदत करावी। ह्या देवस्थानची कमिटी ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली रजिस्टर नोंद झालेली आहे। त्यामुळे देणगीदारांना देणगी देताना कोणत्याही प्रकारची हरकत नाही।
त्यांना ATG खाली जो इन्कम टॅक्सचं जे हे करायचं आहे म्हणजे सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्यासाठी सुद्धा आम्ही आता देवस्थानकडे प्रयत्न करतोय. म्हणजे देवस्थान व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे आम्हाला त्याचा प्रस्ताव पाठवावा लागतो आणि तो आम्ही आता ह्या वर्षी पाठवणार असून त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज आमच्याकडे ह्या देवस्थानच्या जत्रेसाठी म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव ह्या तिन्ही देवाचा इथं संबंध आहे आणि एकमेकाशी देवस्थानचे संबंध आहेत म्हणजे बहीण भावंडांसारखे. त्याप्रमाणे आज आमच्या जत्रोत्सवासाठी ज्ञानेश्वर परब आंबेगाववरून आलेले आहेत, नाना सावंत कुणकेरीवरून आलेले आहेत, त्याशिवाय इतर सुद्धा त्यांचे मानकरी सगळे लोक आलेले आहेत, ते बसलेले आहेत. वार्षिक जत्रोत्सवाव्यतिरिक्त या देवस्थानामध्ये वर्षभरात अजून कोणते धार्मिक कार्यक्रम साजरे करतात? ह्या जत्रेव्यतिरिक्त ह्या देवस्थानमध्ये दरवर्षी सप्ताह होतो. त्याचप्रमाणे दसरा होतो, नंतर कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम होतो. त्याशिवाय बिरबाई देवीकडे पडली जाण्याचा एक कार्यक्रम होतो. तसंच ही देवस्थान कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती स्थापन झाल्यापासून ह्या कमिटीने मानकऱ्यांच्या तसेच सर्व गावातील लोकांच्या सहकार्याने इथं 101 सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम दरवर्षी 1 जानेवारीला जाहीर केला जातो आणि तो आतापर्यंत जवळजवळ 12 वर्षे हा सतत कार्यक्रम राबविला जातो. हा देवस्थान व्यवस्थापन समिती आणि मानकरी ह्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही समिती आमची स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष आहेत बाबूराव कृष्णा राऊळ, ते आणि इतर कमिटी सर्व सदस्य हे एकवटून व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध हा आम्ही 101 सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम आयोजित करतो.